गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. येशू चांगला आहे. येशू चांगला आहे. येशू आमच्यामध्ये आहे. जाऊया आपल्या त्याच विषयाकडं. यशाया 40:18 हे वचन वाचून आपण पुढे जाणार आहोत. तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल, त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल. आमेन. तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल, तुम्ही देवाची प्रतिमा कोणाशी लावून पाहताल. आज जग आपापल्या पद्धतीने आपल्या देवाची प्रतिमा लावत आहे. कुणी सृष्टीचक्राबरोबर, निसर्गाशी, मनुष्याच्या प्रतिकृतीशी, जनावरांच्या तोंडाशी आपल्याला पाहिजे तसं तो आपल्या देवाची प्रतिमा लावून पाहत आहे. परंतु आम्ही ज्या देवाची उपासना करतो त्या देवाची तुलना कोणीच करू शकत नाही. कारण स्वर्ग त्याचं सिंहासन आहे, पृथ्वी त्याचं पाय ठेवण्याचं पादासन आहे. आम्ही अशा देवाला ओळखतो जो विराट परमेश्वर आहे, जो सृष्टी नाहीये तर सृष्टी करता आहे, ज्याच्या समोर ही सबंध पृथ्वी आणि आकाश गंगा एखाद्या छोट्याशा बिंदूप्रमाणे आहे. आम्ही अशा देवाला ओळखतो की जो शब्द बोलला आणि सर्व घडलेला आहे. आम्ही अशा देवाला ओळखतो त्यांनी या जगातल्या सर्व जे 73% 73% जे जलाशय आहे, मोठे मोठे महासागर आहे, त्यांनी सुळक्याने भरलेले आहेत. आम्ही अशा देवाला ओळखतो ज्याने या जगातल्या सर्व पर्वतांना आपल्या तराजूने तोललेलं आहे. आमेन. त्यामुळे आम्ही आमच्या येशूची, आमच्या यहोवाची तुलना करू शकत नाही. तर आम्ही आमच्या येशूची, आमच्या यहोवाची पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने केवळ स्तुती, आराधना आणि प्रशंसाच करू शकतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर आमची तुलना कशाशी करतो, तर आम्ही मेंढराचा विषय आपण सध्या थोडा अभ्यास करत आहोत. तर जाऊया योहानाच्या शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि त्याच्या 3 वचनापासून पुढे. त्याच्यासाठी द्वारपाल दार उघडतो, मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. आमेन. पुढे. ती परक्यांच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील. आमेन. आमेन. आमची तुलना मेंढराबरोबर परमेश्वर करत आहे. तर सुरुवात तो म्हणत आहे की त्या मेंढपाळाची वाणी मेंढर ऐकतात. आमेन. दुसरी गोष्ट तो म्हणतोय की नुसती ऐकत नाही तर आपल्या मेंढपाळाची वाणी ओळखतात. आज मेंढरूचा जी तुलनाचा विषय आहे तो आज आपण संपवणार आहे. यासाठी तुम्हाला आज महत्वाची गोष्ट समजून घ्यायची की देव तुमची आणि माझी तुलना जर मेंढराबरोबर करतो. मेंढरू हे जरी अशक्त प्राणी आहे, दुर्बल प्राणी आहे, परंतु आम्ही अशक्त असो, दुर्बल असो, पण आमचा मेंढपाळ हा सशक्त आणि महासामर्थ्यवान आहे. आम्ही 4 मेंढपाळ मागच्या रविवारी पाहिले, ज्याच्यापैकी योहानाच्या 10व्या अध्यायामध्ये आम्हाला उत्तम मेंढपाळ सापडतो. इब्रिकराच्या पत्रामध्ये महान मेंढपाळ सापडतो. पेत्राच्या पत्रामध्ये आम्हाला 2 मेंढपाळ सापडतात, एक जीवाचा मेंढपाळ आणि एक मुख्य मेंढपाळ. या 4 मेंढपाळाची आम्ही ज्या ओळख पाहिलेली आहे त्यापैकी यातला महान मेंढपाळ जो आहे तो आपल्या मेंढरांच्या पुढे चालतो. आमेन. हालेलुया. मेंढरांच्या मागे नाही चालत, पुढे चालतो आणि मेंढर त्याच्या मागे चालतात. आज तुमची आणि माझी तुलना जर मेंढराबरोबर होत आहे तर नंबर 1, नुसतं वाणी ऐकू नका, तर वाणी ओळखा. नुसतं त्याला पाहू नका, तर त्याच्या मागे चाला. आमेन. आणि काय दिलेलं आहे की ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाही, तर ती त्याच्यापासून पळतील. तुम्हाला आणि मला हा एक संदेश आहे. अनेक परके आवाज, अनोळखी आवाज, आकर्षक आवाज, सर्व प्रकारचे तुम्हाला आकर्षित करणारे आवाज येतील, परंतु तुम्हाला तुमच्या मेंढपाळाची वाणी ओळखून, तुम्हाला तुमच्या मेंढपाळाची वाणी ओळखून त्याच्या मागे चालायचं आहे आणि परक्याची वाणी ओळखून त्याच्यापासून पळायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
आज आपण थोडस वेगळ्या पद्धतीने जाणार आहोत. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने न्यायाचं एक उदाहरण दिलं. मत्तयाच्या 25 अध्यायामध्ये 31 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला आपल्या वैभवाने राजवैभवाने रॅप्चरच्या गोष्टी या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. त्या ठिकाणामध्ये 2 प्राण्यांविषयी सांगितलेलं आहे. ऐका. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतासह येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील. आता सर्व राष्ट्र म्हटल्यावर इंडिया, पाकिस्तान, अमेरिका आहे का? मी नेहमी सांगतो राष्ट्र म्हटल्यावरती मानव जातीला दर्शवण्यात येतं. राष्ट्र म्हटलं कारण रिबेकाच्या पोटामध्ये जेव्हा एसाव आणि याकोब असताना देव काय म्हणाला, हिच्या पोटात 2 राष्ट्र आहेत. आम्हाला काय म्हटलेलं आहे? पवित्र राष्ट्र म्हटलेलं आहे. पुढे. आणि जसे मेंढपाळ शेंडरापासून मेंढरे वेगळी करतो. मेंढपाळ शेरडापासून शेरडे म्हणजे बकऱ्या आणि बकऱ्या. मंडळांमध्ये सध्या मेंढर कमी आणि बकऱ्या जास्त आहेत. काय आहे फरक त्यातला आपण पाहणार आहोत. करतो तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करील आणि मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेंडरास डावीकडे ठेवील. मेंढरांना तो आपल्या उजवीकडे, शेरडांना म्हणजे बकऱ्यांना तो आपल्या डावीकडे ठेवल. हा एक न्यायाचा प्रकार आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. मेंढर उजवीकडे का आहेत आणि शेरड डावीकडे का आहेत? तर मेंढर स्वर्गीय राज्यासाठी आहे जे उजवीकडे आहे. कारण येशू ख्रिस्त कुठं आहे? पित्याच्या उजवीकडं. आणि तो काय म्हणतो की जो जय मिळवतो त्याला मी माझ्या बाजूला बसवतो. आमेन. जो जय मिळवतो, आपलं तारण टिकून ठेवतो, जो त्याची वाणी ऐकून त्याची वाणी ओळखून जे मेंढर त्या महान मेंढपाळाच्या मागे मागे चालतात, तो परमेश्वर म्हणतो मी त्यांना माझ्या उजवीकडे ठेवील, माझ्या उजव्या बाजूला राहील. एखादा व्यक्ती म्हणतो मी राईट हँड आहे, माझा तो राईट हँड आहे, मी याचा राईट हँड आहे. पण मला सांगू द्या की तुमचा माझा राईट हँड प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हा करिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. आता मेंढरांचा न्याय इकडे आहे. त्या न्यायामध्ये काय मिळत आहे? देवाचं राज्य. आता शेरडांचा न्याय 41 वचनात काय सांगतो वाचा. मग डावीकडच्यांसह तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो. म्हणजे डावीकडे जे आहेत त्यांना शापित म्हणण्यात आलेलं आहे. अहो डावीकडच्यांनो शापग्रस्त हो. मजपासून निघा आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. म्हणजे उजवीकडचे मेंढर हे देवाच्या राज्यात आणि डावीकडचे शेरड हे नरकाच्या अग्नीत. मग परमेश्वर असा तुझा भाऊ काय करत आहे? तुम्ही जर पाहिलं तर मेंढर आणि शेरड तुम्हाला मुसली मेंढपाळाच्या कळपामध्ये दिसल. एक शहाणी बकरी पुढे ठेवतो तो मेंढरांसाठी. कारण एक मेंढरू जर पुढे जाऊन खड्ड्यात पडलं ना, त्याच्या मागचा हा नाही विचार कर की तो पडलाय तर आपण थांबावं. त्याच्या मागे लाईनच लागते. लाईनीने सगळे चालू होतात. परंतु मला सांगू द्या, तुम्हाला बकऱ्यासारखी थोडीफार बुद्धी ठेवणं गरजेचं आहे. परंतु मेंढराप्रमाणे आपल्या मेंढपाळाच्या वाणीवरती अवलंबून राहणं गरजेचं आहे. आम्हाला जगातला थोडा शहाणपणा पाहिजे, पण त्या शहाणपणाबरोबर मेंढराची सौम्यता देखील आम्हाला हवी आहे. आमेन. का या ठिकाणामध्ये आज थोडस शेरडांच्या स्वभावामुळं परमेश्वर त्यांना डावीकडे नेतो आणि डावीकडचा न्याय प्रगट करतो. त्यासाठी आपण थोडस काही गोष्टी आणखी डीपमध्ये जाण्यासाठी यहेजकेलचं पुस्तक याचा 34 अध्याय आणि वचन 3 पासून पुढे थोडं पाहणार आहोत. यहेजकेल 34:3 पासून पुढे. तुम्ही मेंढरांचे मांडे खाता. तर इथं मेंढपाळाला आणि मेंढराला दोघांविषयी काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या लोकरीचे वस्त्र वापरता
त्यातील लठ्ठ लठ्ठ पाहून कापता, त्यातली एकदम लठ्ठ लठ्ठ जाड जूड एकदम मस्त 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 मांसवालं जे आहे ते बघून कापता, परंतु कळपाला चारीत नाही. आता या ठिकाणामध्ये काही मेंढपाळांना दोष लावण्यात आलेला आहे आणि या जगामध्ये पण तुम्ही जर जाताल तर तुम्हाला असे काही मेंढपाळ दिसतील ज्यांना तुमच्या वैयक्तिक गोष्टीचं काही घेणं देणं नाहीये, ज्यांना फक्त तुमच्या ऑफरिंग मध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना तुमच्या वैयक्तिक गोष्टीची काही घेणं देणं नाहीये, तुमचं वागण्याबरोबर त्यांना काही घेणं देणं नाहीये, फक्त तुमचं लठ्ठ लठ्ठ मांस त्यांना मिळवण्यात इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे मध्ये कोरोनाच्या काळामध्ये मला वाईट वाटलं, काही मिनिस्ट्री जे टॉप लेवलच्या होत्या, ज्यांच्याकडे करोडोने अरबोनी पैसा पडू नये, त्यांनी त्या काळामध्ये गोरगरीब जे स्लम मधून त्यांच्याकडे येत होते, निरनिराळ्या ठिकाणातून येत होते, त्यांना पुरवठा केला नाही, तर त्या उलट त्यांच्याकडून दशांश कसा मिळेल याचा प्रयत्न केला. हे त्या काळामधले जे मेंढपाळ आहेत ते या काळातल्या मेंढपाळाशी साम्य आहे. परंतु धन्य असो की जे लोकांनी आपल्या या परिस्थितीमध्ये आपल्या पोटाला चिमटा घेऊन पण लोकांना मदत केली. निश्चित उजवीकडच्या लोकांविषयी सांगितलंय की मी भुकेला होतो, तुम्ही मला अन्न दिलं, मी तहानेला होतो, तुम्ही मला पाणी दिलं, मी बंदिवासात होतो, तुम्ही मला भेटायला आले. ते उजवीकडच्या लोकांची ओळख आहे. पण डावीकडच्यांनी फक्त ओरबडून घेतलं, जे शेरडे मेंढवे आहेत. आणि मला सांगू द्या की यामुळे परमेश्वर जर हेस्केलच्या काळामध्ये इस्रायलच्या मेंढपाळांवर तो जर न्याय आणलाय, तर आमच्या काळामध्ये देखील या गोष्टी, जे मेंढपाळ फक्त मेंढरांचं लठ्ठ लठ्ठ मांस खाण्यात इंटरेस्टेड आहे, त्यांची चांगली लोकर घेण्यात इंटरेस्टेड आहे, पण त्यांना चारत नाही, त्यांची काळजी घेत नाहीये, तर त्यांच्यासाठी भावी न्याय हा वाट बघत आहे. पुढे, तुम्ही दुर्बलास बलवान करीत नाही. म्हणजे एखादं मेंढरू कळपामध्ये मेंढपाळ बारीक लक्ष देतो, कुठलं मेंढरू दुर्बळ आहे, कुठलं मेंढरू सारखं तोंडावरती पडतंय, कुठलं सारखं सारखं ज्याला ठेच लागती, कुठलं मेंढरू सारखं घायाळ होते, त्या दुर्बळ मेंढरासाठी तो विशेष काळजी काय घेतो माहितीये का? हे दुर्बळ का होतं मेंढरू माहितीये का? कारण जसं मेंढरांना सोडलं ना, सगळे जर खाण्यासाठी धडपडतात आणि बिचारं मागच राहतं, त्याला थोडंसं मिळतं आणि थोडंसं मिळाल्यामुळं, त्याला जीवनसत्व कमी मिळाल्यामुळं त्याच्या चालीमध्ये कुठंतरी ते अशक्त होतं. आणि आज मेंढपाळ या नात्याने माझं पण एक कर्तव्य आहे की कुठलं निर्बल आहे त्याला उत्तम पुरवठा झाला पाहिजे. हालेलुया. पुढे, रोग्यास बरे करीत नाही. रोग्यांना बरे करीत नाही म्हणजे मेंढरांमध्ये आजार पण येतं. मेंढरांना मला सांगू द्या इन्फेक्शन लगेच होतं. मेंढरू ओल्या जमिनीमध्ये जास्ती वेळ राहू शकत नाही आणि जर राहिलं तर त्याच्या पायाचे तळवे सडायला लागतात. मेंढराला दुसऱ्या मेंढराचा आजार लगेच लागतो. पण आज या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. एक खऱ्या मेंढपाळाची ओळख ही आहे, आमचा उत्तम मेंढपाळ आमच्या आजारासाठी त्यांनी 39 फटके खाल्ले. पुढे, घायाचे घाय बांधित नाही. घायाळाचे घाय किंवा घाव जखमा बांधत नाही. तुम्ही जर कळपात पाहिलं तर काही मेंढरांच्या पायाला त्या पट्ट्या बांधलेल्या असतात, तेवढी लोकर काढलेली असते का? त्या जखमा तो बांधतो. पुढे, घालून दिलेल्यास परत आणत नाही. हरवलेल्यास शोधित नाही. तर तुम्ही त्याचवर सक्तीने व कडकपणे सत्ता चालविता. काही मंडळी चालवत नाहीयेत, काही सत्ता चालवत आहेत, राज्य चालवत आहे. म्हणून पुलपिटचे वेगळे नियम आहेत आणि खालचे वेगळे नियम आहेत. हामी हम है, बाकी सब पाणी कम है. सत्ता चालवणं, कारण मेंढपाळाविषयी तो म्हणतो की तुम्ही कळपाला कित्येवा त्यांच्यावर धनीपण करू नका. काही ठिकाणामध्ये सत्ता चालवण्यात येते. साधं पुलपिटकडे यायचं असेल, स्टेजकडे यायचं असेल तर निरनिराळे नियम आहेत. कुणाला त्या गोष्टी पुढे दिल्या जात नाहीये, शेअर केलं जात नाहीये. घराणेशाहीने सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि या घराणेशाहीमुळं आज मला सांगून द्या मेंढरांची पुढे दिलेलं आहे की दानादान होत आहे. वाचा, त्यास कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची दानादान झाली. ते सर्व वन्य पशु भक्ष्य होऊन त्यांची दानादान झाली. 2 वेळा वापरले दानादान झाली. का झाली माहितीये का? कारण मेंढपाळ आपल्या मेंढरावर सत्ता नाही गाजवत, त्या मेंढराला पडलेल्या परिस्थितीमध्ये मी मागे सांगितलं ते जेव्हा उतानं पडतं तर त्याला सरळ करून तो चालवत नाही, तर त्याला तासभर आपल्या
कुशीत घेतो, त्याचं रक्त, त्याचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हावं म्हणून. आज मंडळ्या आहेत, मेंढपाळ आहेत, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये मेंढर दुष्टाचं भक्ष्य होत आहे आणि त्यांची दानादान होत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. थोडंसं पुढे जाऊया, 10 वचनापासून पुढे. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा मी मेंढपाळांच्या विरुद्ध आहे. मी मेंढपाळांच्या विरुद्ध आहे. त्यांच्यापासून मी आपल्या मेंढरांचा हिशोब मागेन. वाव, म्हणजे स्पेशल न्याय जो होणार आहे तो पास्टर्स लोकांचा आहे. स्पेशल न्याय होणार आहे तो पाळक लोकांचा आहे की त्यांच्याकडून मेंढरांचा हिशोब घेण्यात येणार आहे. मेंढरांविषयी त्याच्याकडून हिशोब घेण्यात येणार आहे. जर तुम्ही त्याविषयी गाफील असाल, मला पाहणारे कोणी मेंढपाळत असतील ऑनलाईन मध्ये, या गोष्टी आम्ही जागृत राहून ऐकल्या पाहिजे आणि समजल्या पाहिजे की आम्ही मेंढराची काळजी घेतली पाहिजे. काय गोष्टीमध्ये त्रास होईल पण त्या ठिकाणामध्ये लक्ष दिलं पाहिजे, कारण प्रत्येक मेंढराचा हा हिशोब परमेश्वराला द्यायचा आहे. पुढे, माझा कळप चारण्याची त्यास मी बंदी करीन. जे मेंढपाळ आपल्या मेंढराची काळजी घेणार नाही, परमेश्वर म्हणतो की मी त्याची सेवा बंद करील. पुढे, त्यांना स्वतः चारावयास मिळणार नाही. त्यांना चारावयास नाही, चरावयास. चारावयास अर्थ वेगळे, चरावयास वेळ. चरावयास म्हणजे मेंढपाळही चरतो आणि मेंढरही चरतात. त्यांना चरायला मिळणार नाही. आज जे एवढी बोकड कमाई येत आहे, एवढं जमा करून ठेवलेलं आहे, काही लोकांचं तर स्विस बँक मध्ये गेले, त्यांना चरायला मिळणार नाही. पुढे, मी आपली मेंढरे त्यांच्या तोंडातून सोडवीन. त्यांच्या तोंडातून म्हणजे मेंढपाळाच्या तोंडातून सोडवीन. म्हणजे काही मेंढपाळ आहेत परंतु फक्त आपल्या स्वार्थाने जगणारे आहेत. पुढे, म्हणजे यापुढे तो त्यास भक्षवाचा सापडणार नाहीत. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन. मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करील. पण मला सांगू द्या, आपल्याही मेंढवाड्यातून काही मेंढर भटकलेत, पण आम्ही त्या मेंढरांसाठी वैयक्तिक प्रार्थना करतो का? आम्ही कदाचित त्यांचे निर्णय चुकले असेल, त्यांची दिशा चुकली असेल, भटकले असतील, पण आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो का? प्रार्थना करा, कारण बायबल सांगते, परमेश्वर म्हणतो मी स्वतः त्यांचा शोध करून कळपात घेऊन येईल. पण तुम्ही प्रार्थना नाही केली, मग त्याच्यासाठी तुम्हाला झूम मीटिंग मध्ये यावं लागल, दुसऱ्या शनिवारच्या उपास प्रार्थनेत यावं लागल, चौथ्या शुक्रवारच्या उपास प्रार्थनेत यावं लागल, त्यांची नावं तुम्हाला द्यावे लागल की प्रभू या मेंढराचा तू शोध घे आणि त्याला कळपात घेऊन ये. पुढे, त्यास मी हुडकीन. हे हुडकीन, जो मेंढपाळ आपल्या दानादान झालेल्या मेंढरामध्ये राहून त्यास हुडकतो, त्याप्रमाणे मी आपल्या मेंढरास हुडकीन आणि अभ्राच्छित व अंधकाराच्या दिवशी त्यांची दानादान झाली त्या सर्व ठिकाणातून त्यास वाचून आणीन. बस, मी ह्या गोष्टी यासाठी सांगितलं, जस्ट मेंढपाळाच्या गोष्टी होत्या. पण आमचा जो आता टॉपिक जिथं आम्ही एंड करत आहोत, शेरड आणि मेंढर. शेरडांचा एक स्वभाव देखील या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. तर डायरेक्ट पलीकडच्या पानावरती या आणि 17 वचनापासून वाचा. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या कळपा तुमचे असे होईल. मी मेंढरामध्ये एडक्या बोकडामध्ये निवाडा करीन. तुम्ही चांगला चारा खाऊन शेष राहिलेला पायनी तुडविता. थांबूया. शेरडांमध्ये हा एक स्वभाव आहे, स्वतः खाऊन घ्यायचं आणि दुसऱ्याच्या खायच्या वेळेस त्याला अशुद्ध करून ठेवायचं. हा शेरडाचा स्वभाव आहे, हा बकऱ्याचा स्वभाव आहे. आणि तो ज्या त्याला चारा मिळतो तो स्वतः खाऊन घेतो. तुम्ही बघा, वाटलं तर ते पायाने असं त्या चाऱ्याला खराब करून टाकतात. हा स्वभाव कशाला दर्शवतो? जेलसी. हा स्वभाव कशाला दर्शवतो? माझाच अधिकार. शेरडामध्ये जेलसी असते, मेंढरामध्ये सौम्यता म्हणजे कुठंतरी समर्पण असतं. पुढं, तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेल्या पायांनी गढूळ करतो. पाणी पिऊन झाल्यावरती ते बकरं काय करतं माहितीये का? आपल्या त्या घाणेरडे पाय त्या पाण्यात घालून नाचतं, त्याच्यामुळे हलवतं, पाणी गढूळ करून टाकतं. हा पण एक स्वभाव कशाला दर्शवतं? फक्त माझंच भलं व्हावं.
बाकी कुणाचं काय हो. मला सांगू द्या, जर तुम्ही स्वतःला प्रभूचे मेंढर म्हणून जर राहताय तर तुमच्या स्वभावामध्ये हा कुठल्या प्रकारचा कुचकापणा पण नसला पाहिजे. तुमच्या वागण्यातून तोंड बघून तुम्ही वागलेही नाही पाहिजे. तुमच्या वागण्यातून तुम्ही एकमेकांना कसं भेटता, कसं बोलता, हे मेंढराच्या स्वभावातून आहे का शेवड्याच्या स्वभावातून आहे, हे तुम्ही स्वतःला पारखा, आत्मपरिशोध करा, पश्चाताप करा आणि हा शेवड्याचा स्वभाव सोडून मेंढराच्या स्वभावात या. कधी कधी आम्ही आमच्या बोलण्यातून एखाद्याला काहीतरी असं काय बोलतो किंवा असं काय त्याच्याबरोबर बिहेव करतो, ते मेंढराचा स्वभाव नाहीये. शेवड खाण्यामध्ये अशुद्ध करतात आणि पाण्यामध्ये देखील गढूळपणा आणतात. माझ्या जीवनामुळं, माझ्या वागण्यामुळं कुणाच्या विचारामध्ये गढूळपणा येतोय का? हा गढूळपणा जर येत असेल तर मला शेवड्याचा स्वभाव बदलला पाहिजे. बायबल सांगतो तो मेंढरामध्ये आणि शेवड्या येडक्यामध्ये मी न्याय करेल आणि त्यांना वेगळं करेल. या गोष्टी कदाचित तुम्हाला या गोष्टी ऐकायला थोडं वाईट वाटत असेल, पण भावी न्यायासाठी याचं उदाहरण दिलेलं आहे. शेवडे डाव्या बाजूला आहेत आणि मेंढर उजव्या बाजूला आहे. आमच्या बोलण्यातून, आमच्या वागण्यातून या गोष्टी आम्ही आजपासून, या वर्षाच्या सुरुवातीपासून आम्ही वागलोच पाहिजे मेंढराप्रमाणे. वर्षाचा पहिला रविवार आहे, जर मला मेंढराबरोबर माझी तुलना केलेली आहे तर माझ्या शेवडाचा स्वभाव नसावा. पुढे, हे काहीच नाही असे तुम्हाला वाटते काय? माझी मेंढरे तुमच्या पायाने तुडवलेला चारा खातात. माझी मेंढरे तुमच्या पायाने तुडवलेला चारा खातात. काही मेंढराच्या स्वभावाने असतात, सहन करतात. जाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. अंकल आहे तसे, आंटी आहे तसे, ताई आहे तसं, मामा आहे तसं, काका आहे तसा, ब्रदर आहे तसा, सिस्टर आहे तसं. काही मेंढरं सहन करतात, खातात तुडवलेला चारा. पण याचा अर्थ हे नाही की आम्ही वारंवार त्यांना तुडवूनच द्यावं. वारंवार आमच्या वागण्यातून, आमच्या जीवनातून आम्ही शेवडाप्रमाणे नाही तर मेंढराप्रमाणे असलेलं पाहिजे. पुढे, व तुमच्या पायांनी गढूळ झालेले पाणी पितात. कधी कधी मला सांगायला लागतं, काही प्रॉब्लेम नाही, थोडं इग्नोर करा, या गोष्टीला महत्व देऊ नका, तुम्ही प्रभूमध्ये चाला. तुम्ही समोरच्याला शुद्ध पाणी देण्याचं कारण ठरताय वागण्यातून का गढूळ पाणी देण्याचं कारण ठरताय? मेंढरं पितात ते गढूळ पाणी, गपचूपणे पितात, सहन करतात, घेऊन टाकतात, त्याला हरकत नाही. पण वारंवार या गोष्टी होऊ नये. ज्यास तुम्ही कळपामध्ये एकत्र होता, ज्या मेंढवाड्यामध्ये एकत्र होता, ज्या तुम्ही मेंढवाड्यातून बाहेर कुठे एकत्र निघता, तर तुम्ही एखाद्यासाठी गढूळ पाण्याचं कारण ठरू नये, तर शुद्ध आणि पवित्र पाण्याचं कारण ठरावं. आमेन. पुढे, यास्तव प्रभू परमेश्वर त्यास म्हणतो, पहा मीच पुष्ट पशु व रोड पशु ह्यामध्ये निवाडा करीन. अशक्तास तुम्ही आपल्या अंगाने व खांद्याने धक्के देता व आपल्या शिंगाने हुंदडून हाणून देता. काही मेंढरं म्हणतात पण शेवडासारखे हाणतात शिंग, ते ढकलून देतात. खांद्याने ढकल, शिंगाने ढकल. बायबल सांगतं आम्हाला हा स्वभाव नाही पाहिजे. जर या स्वभाव मी ह्यासाठी तुम्हाला इकडे घेऊन गेलो, कारण मत्त्याच्या 25 अध्यायामध्ये जो जगाचा निवाडा आहे त्याच्यामध्ये शेवडा मेंढराविषयी असं का परमेश्वर पक्षपात करतो? शेवडा मेंढरा नाहीये, शेवडाचा स्वभाव या ठिकाणामध्ये आहे आणि मेंढराचा स्वभाव इकडे आहे. पक्षपात न करता, आपल्यापुरती विचार न करता, तुम्ही कुणालाही शिंग मारण्याचं कारण ठरवू नका. एखाद्याला डोक्यावरती घेतलं तरी चालेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय जय. बोलो येशू मसीह की. डायरेक्ट वाचा 23 वचनापासून. त्यावर मी एक मेंढपाळ नेमून त्यास चारीन. तो कोण एक माझा सेवक दावीद, तो त्यास चारीन, तो त्याचा मेंढपाळ होईल. आमेन. आता दावीद इथं कशाला? येजकेलच्या काळात दावीद त्याच्यापासून शेकडो वर्षापूर्वी प्रभूमध्ये झोपी गेलाय. इथं दावीद कशाला येईल? हा प्रॉफिटिक मेसेज मध्ये दावीद का आलेला आहे? कारण तुम्ही जर थोडा अभ्यास केला तर परमेश्वर किती ठिकाणी म्हणतो, दाविदामुळे मी या कुळावरती दया करतो. दावीद या शब्दाचा अर्थच आहे परमेश्वराला प्रसन्न करणारा किंवा परमेश्वराला पटलेला. काही लोक कदाचित असं म्हणतील की बाबा की तुमच्या मंडळीमध्ये ही मेंढरं आले, ती मेंढरं आले. मी त्यांना या वचनातून सांगतो,
ही मेंढरं यासाठी आले कारण त्यांची दानादान झाली, त्यावेळेला त्यांची काळजी घ्यायला कोणी नव्हतं. परमेश्वराने मला त्यांच्यावर मेंढपाळ म्हणून नेमले, म्हणून ते इथं आले. माझं कर्तव्य आहे त्यांना उत्तम चारणं, उत्तम त्यांची काळजी घेणं, त्यांचे घाव बांधणं, निर्बलाला जे अशक्त आहे त्यांना बलवान करणं आणि त्यांना प्रभूच्या राज्यासाठी सिद्ध करणं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाला आवडणारं बलिदान म्हणजे मेंढराचं बलिदान. आणि तुम्हाला आम्ही अशा प्रकारे तयार करत आहे. बलिदान म्हणजे तुमच्या गळ्यावरती सुरा घालण्यासाठी नाही, तर तुम्ही देवाला समर्पित असावेत. वचनाच्या तलवारीने निश्चित तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी कापल्या जात आहे, पण त्यामागचा उद्देश आहे की तुम्ही देवाला समर्पित व्हावे. दिखाऊपणाचे मेंढपाळ नसावेत, दिखाऊपणाचे मेंढरही नसावेत, तर आम्ही प्रभूला समर्पित असणारे मेंढपाळ असावेत. आधी गोष्ट आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. पुढं, मी परमेश्वर त्यांचा देव होईल, मी परमेश्वर त्यांचा देव होईल व त्यांच्यामध्ये माझा सेवक दावीद अधिपती होईल. हा, मी परमेश्वर हे बोललो आहे. बस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणामध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. मेंढपाळ कसे असावेत, मेंढरं कसे असावेत. काही गोष्टींमध्ये आम्ही कडक वाणी वापरतो, काही गोष्टींमध्ये आम्ही त्या गोष्टीला बढावा देत नाही, काही गोष्टींना आम्ही पुढे नेत नाही, काही गोष्टींमध्ये आम्ही काही गोष्टी दाबून टाकतो. याच्या मागचा आमचा उद्देश हा आहे की मेंढरं मेंढरांबरोबर राहावेत. आम्ही आमच्या शब्दामध्ये देखील बदल नसावा, जे आहे तेच बोललं पाहिजे. कुणाला चांगलं वाटू अगर नाही वाटू, ज्याला चांगलं वाटायचे त्याच्याप्रमाणे जीवन जगायचे. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हटलेलं आहे 31 वचन वाचा शेवटचं. ते तुम्ही माझी मेंढरे माझ्यातील चरणीतले कळप आहात, चरणीतील कळप आहात. तुम्ही मानव आणि मी तुमचा देव आहे. तुम्ही मानव म्हणजे तुमची तुलना मी मेंढराबरोबर करताय. तुम्ही मानव आणि मी तुमचा देव आहे असे प्रभू परमेश्वर म्हणतो, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही माझी मेंढरे माझ्या चरणीतले कळप आहात, तुम्ही बाहेरचे नाहीयेत. परमेश्वर म्हणतो तुम्ही माझ्या चरणीतले कळप आहात, तुम्ही माझ्या हातातले आहात, तुम्ही माझ्या जवळचे आहात. त्यामुळं तुम्ही स्वतःला कधी क्रिटिसाइज करू नका, स्वतःविषयी दोष भावने जाऊ नका. परमेश्वर तुमच्यावर तितकं प्रेम करणारा आहे. आमेन, हालेलुया. ज्या वेळेला शेवटच्या पॉइंटकडे आपण आहोत आता, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानानंतर तिसऱ्यांदा दर्शन झालं. कितव्यांदा? तिसऱ्यांदा दर्शन झालं शिष्यांना. त्या दर्शनाच्या आधी, तिसरं दर्शन व्हायच्या आधी म्हणजे 2 दर्शन झाल्यानंतर तरी सुद्धा ज्या पेत्राला सांगितलं होतं की तू इथून पुढे मासे धरणारा नाही तर माणसे धरणारा होशील, आणि त्या पेत्राला माहिती असताना देखील परिस्थितीमुळं योहान 21 अध्याय काढून ठेवा. योहानाचं शुभवर्तमान 21 अध्याय. हे त्याला माहिती असताना पण पेत्र अर्धी टीम घेऊन तिबिरिया नावाच्या समुद्रावरती मासे धरायला गेला आणि त्या ठिकाणामध्ये रात्रभर त्यांनी प्रयत्न केला, पण त्याला एक चिंगडी मिळाली नाही. आणि त्यानंतर पहाटेच्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त किनाऱ्यापाशी प्रगट होतात आणि आवाज देतात, मुलांनो तुमच्याकडे खायला काय आहे का? तुमच्याकडे खायला काय आहे का? आणि तेव्हा योहान म्हणतो प्रभू आहे. पेत्र नावेने न येता पाण्यामध्येच उडी मारून पोहत 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 येतो आणि प्रभूच्या जवळ येतो. तोपर्यंत प्रभू सगळ्यांसाठी मासा आणि भाकरी भाजून ठेवलेली असते. आणि ते खाता खाता तो पेत्राला प्रश्न करतो, काय म्हणतो? डू यू लव्ह मी? का तू मजवर प्रीती करतोस काय? वाचा योहानाचं शुभवर्तमान 21 अध्याय वचन 15 पासून पुढे. त्याची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्याच्यापेक्षा तू मजवर अधिक प्रीती करीतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करीतो. आपणावर मी प्रेम करीतो हे आपणास ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार.
माझी कोकरे चार. कोकरे म्हणजे यंगस्टर्स, कवळे, जवान. इथं असणारे जेवढे पण सिनियर आहेत ना, परमेश्वर पेत्राला नाही तुम्हालाही म्हणत आहे, तुम्ही जर ईश्वर प्रीती करताना तर तुमच्या संपर्कात येणारे जे जवान लेकरं आहेत, स्त्री असो पुरुष असो, मुलं असो मुली असो, त्यांना चारायचा प्रयत्न करा. म्हणजे प्रभूमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही त्यांना कधी चारताल? जेव्हा तुम्ही खाताल, जेव्हा तुम्ही भरलेले असताल, जेव्हा तुम्ही परिपूर्ण असताल, तेव्हा तुम्ही लेकरांबरोबर जेव्हा बोलताना तर इकडच्या तिकडच्या वळली गप्पा गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही त्या तरुणांबरोबर देवाच्या वचनाविषयी बोला. मी त्यांच्याविषयी बोलतो ज्यांच्याकडे टाइम आहे. जे बिझी शेड्यूल मध्ये असेल ना त्यांना नमस्ते. ज्यांच्याकडे टाइम आहे, ज्यांना देवाच्या गोष्टीसाठी टाइम आहे, त्यांनी आपल्या या मंडळीमधले जे कोकरे आहेत ना, मी एकटा नाही सांगणार. इकडे असलेला प्रत्येक शिमोन पेत्राच्या स्पिरिट मध्ये असणारा व्यक्ती जो वारंवार चुका करून देवाचं दर्शन होऊन सुद्धा, देवाची उपस्थिती असून सुद्धा जे वारंवार भरकटतात, त्यांना प्रभू पुन्हा बोलवतो, पुन्हा त्यांना सांगतो आणि म्हणतो माझ्यावर प्रेम करतो ना, तर ज्या मेंढवाड्यात आहेत त्या मेंढवाड्यामध्ये जे कोकरं आहेत त्यांना चार. पुढे पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहनाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करतो, हे आपणास ठाऊक आहे. त्याने त्यास म्हटले, माझी मेंढरे पाळ. प्रभू इथं मेंढरे आणि कोकरे आणून ठेवतोय. का म्हणत आहे माहितीये का, की आम्ही ज्यावेळेस एखादा नवीन आत्मा जरी प्रभू मध्ये आणला ना, तो इंजिनियर का असाना, तो डॉक्टर का असाना, जर त्याचं तारण झालं ना, त्याचं ज्ञान, त्याचा अनुभव, त्याची बुद्धी, त्याचं धन बाजूला राहतो, तो मेंढरासारखाच असतो. तर तुम्ही सिनियर लोक मेंढपाळाच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांचं पालन पोषण केलं पाहिजे. तुमच्यावरती जबाबदारी इथं पुलपिटर असणाऱ्या व्यक्तीचीच नाहीये. तुम्ही या कळपामधले आहात, परमेश्वराने तुम्हाला ठेवले. तर या कळपामध्ये येणाऱ्या प्रत्येक नवीन मेंढराला आणि या कळपामध्ये येणारा नवीन किंवा जुनं कोकरू जे यंग आहेत, जवान आहेत, त्यांची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. तसे तुमचं संबंध, तुमचे बॉन्डिंग झालं पाहिजे, तुमचं रिलेशन तसं झालं पाहिजे. इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलण्यापेक्षा देवाच्या वचनाच्या गोष्टी चारा. आमेन. पुढं तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहनाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करीतोस का? माझ्यावर प्रेम करीतोस काय? असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे. प्रभू, तुला सर्व ठाऊक आहे. मी एवढं जोशमध्ये म्हटलं होतं की तुम्ही जाताल तिकडे मी येईल, पण 3 वेळा तुमचा मी नाकार केला. तुम्हाला माहित आहे, तुला माहित आहे मी कसा आहे. पण मला सांगू दे, या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला उत्तेजित करत आहे. प्रभू काय म्हणत आहे, ज्याने माझी साथ सोडली, ज्याने माझा इन्कार केला, मी त्याचा उपयोग करू शकतो, तर मी तुमचाही उपयोग करू शकतो. तुम्ही स्वतःला तुच्छ जाणू नका. कदाचित काही गोष्टी 2024 मध्ये चुकल्या असतील, काही गोष्टीमध्ये जे समर्पण देवाबरोबर होतं ते समर्पण झालं नसेल, देवाच्या इच्छेप्रमाणे वागलो नसेल, एक दिखाव्याचं जीवन जगलो असेल, हरकत नाही. पण या 2025 मध्ये तो म्हणत आहे, माझी मेंढर सार, माझी कोकर सार, माझी मेंढर पाळ. तुम्हाला पुन्हा तो चान्स देतोय. आमचा देव एकदा बघून पुन्हा फिनिश करत नाही. तो पुन्हा देवाने मंडळीची जबाबदारी अशा व्यक्तीवरती दिली की ज्याने देवाबरोबरच 3 वेळा धोका दिला. आम्ही कधी कधी मनुष्य स्वभावाने विचार करून जातो. पण मला सांगू द्या, परमेश्वर पुन्हा तुम्हाला संधी देत आहे. त्या संधीचा फायदा घेण्यासाठी मेंढवाड्यामध्ये प्रामाणिकपणे रेग्युलर या, त्याची वाणी ऐका, त्याची वाणी ओळखा. पुढे मी आपणावर प्रेम करीतो हे आपण ओळखले आहे. येशूने त्याला म्हटले, माझी मेंढरे चार. माझी मेंढरे चार. कोकरे चार, मेंढरे पाळ, मेंढरे चार. 3 गोष्टी त्यांनी सांगितल्यात. मेंढरांचा महान मेंढपाळ तुमच्यातून निश्चित कार्य करेल. आज त्याची इच्छा आहे की तुमच्या जीवनामध्ये कार्य व्हावं. यासाठी आज एक पश्चाताप करा की प्रभू, माझ्यात जर त्या शेरडाप्रमाणे स्वभाव असेल, दुसऱ्याचा खाना खराब करायचा, तर तो आज काढून टाक. माझ्यामध्ये जर तो स्वभाव असेल दुसऱ्याच्या जीवनामधलं पाणी गढूळ करायचं, तर तो स्वभाव काढून टाक. माझं जीवन कुणासाठी तरी आशीर्वादाचं कारण ठरावं.
माझं बोलणं कुणासाठीच कृपायुक्त मिठाने रुचकर केलेल्या गोष्टीप्रमाणे असावं, माझ्या जीवनातून माझा देव प्रसन्न व्हावा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर, आम्ही त्याची तुलना कशाशी करू शकत नाही, पण त्यांनी तुमची आणि माझी तुलना मेंढराबरोबर केली आहे. तर मेंढरांनी आज समजून घ्यावं, मेंढपाळांबद्दल पण परमेश्वर बोलत आहे. परमेश्वर तुम्हाला मेंढपाळ, मी पास्टर राजू ठाकूर म्हणून मेंढपाळ होत नाही. इथं बसलेला प्रत्येक सिनियर आणि देवाच्या वस्त्राने भरलेला, देवाने कॉल दिलेला व्यक्ती तो मेंढपाळ आहे. ती स्त्री असो पुरुष असो, पण मेंढपाळच आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एखादी पाळकीन आहे, पाळक, तिचा नवरा पाळक नाहीये, पण ती पाळकी नाही, तिचं ऑर्डिनेशन झाले. त्या पाळकींच्या नवऱ्याला काय म्हणतील? हा, पाळक का म्हणतील? त्यामुळं इथं बसलेल्या देवाने प्रत्येकाला याजकीय अभिषेकात आणलेला आहे. पण मला आज कळकळून तुम्हाला सांगायचंय, वर्षाची सुरुवात आहे, निर्णय घ्या आणि म्हणा, प्रभू माझ्या जीवनातून तुझं गौरव व्हावं, माझं जीवन तुझ्या गौरवासाठी उपयोगी पडावं. खूप टाइमपास केला, खूप भारी भारी वचनं ऐकले, खूप काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये झाल्या, पण मला सांगू द्या की आमच्या जीवनातून आम्हाला देवाला जो आउटपुट द्यायचा होता तो आउटपुट देण्यात कदाचित कमी पडलो असेल. तर आज फक्त बोलण्यात काम नाही, आज निर्णय घ्या, पश्चाताप करा आणि एखाद्याच्या जीवनासाठी, मंडळीतल्या लोकांसाठी, आसपासच्या लोकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरूया. आमेन, हालेलुया.